नमस्कार. जय गजानन माऊली. जय गजानन. बरं, आजचा कार्यक्रम खास आणि विशेष असणार आहे मित्रांनो. कारण माहिती आहे का, आज आपल्यासोबत उपस्थित आहे सेवेकरी. सेवेकरी म्हणजेच संपूर्ण भारताचं श्रद्धास्थान असलेल्या श्री शेगाव या क्षेत्री त्यांनी जाऊन सेवादान केलेली आहे. मी साक्षी स्वागत करते आपल्या या खास कार्यक्रमामध्ये आणि जाणून घेऊ या सेवेकरांनी काय सेवा दिलेली आहे, काय त्यांना अनुभव आलेला आहे. आज आपण शेगाव म्हणून आपलं एक मन शांत करणारं स्थान ओळखलं जातं. आज आपल्या जे सोबत सेवेकरी आहेत विजय गुप्ता, सोबतच कैलाश गवळी सर. आज त्यांनी जी सेवा केलेली आहे त्यातून त्यांना काय अनुभव आलेला आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया आणि छान आपण गप्पा मारून घेऊयात. नमस्कार. सच्चिदानंद सद्गुरु गजानन महाराज की जय. सुरुवात छान झाली आहे मित्रांनो. गजानन महाराजांच्या नावानेच आज आपण सुरुवात करणार आहोत. आणि नमस्कार सर, तुम्ही इथे आलात. आज सर म्हणण्याची माझी इच्छा नाहीये, कारण आज आपण माऊली म्हणून एकमेकांना संबोधू. तर नमस्कार माऊली. हो, नमस्कार माऊली. नमस्कार माऊली. बरं माऊली, आज आपण जाऊन आलात. शेगाव हे तीर्थस्थान छान आहेत, प्रत्येकाला त्यामध्ये एक समाधान मिळतं. आज आपण सेवा करण्याचा हा जो प्रयोजन तिथं होतं त्याविषयी आम्हाला सांगा. सेवाची संधी मी तर म्हणतो प्रत्येक नागरिकनं घ्यायला पाहिजे, पण तिथं संधी मिळत नाही. जे भाग्यवान लोक आहेत त्यांनाच ती संधीचा लाभ असतो आणि तिथं गेल्यानंतरच ते कळतं की ते लाभ काय, बाबांचं महत्त्व किती आहे बुवा. भरपूर एवढा मनात आनंद होतो की ते जे सेवा करताना आजपर्यंत तेवढा आम्हाला आनंद झाला नाही. बाबांची एवढी कृपा आहे. जसं आपण थोडक्यात म्हणतो, तुम्ही अगर आम्हाला साखर दिली, आम्हालाच कळेल ती किती गोड आहे. आम्हालाच कळू शकतं की किती गोड आहे, कारण की आम्ही तिथं जाऊन आलो. ती जे साखर आहे तिथं आम्ही बघून आलो, खाऊन आलो, तो आनंद घेतला. बाबांचा किती आनंद आहे तो आम्हाला प्रगट झाला. आमच्याकडे काही शब्द नाही बोलायसाठी की एवढं बाबांचा उत्सव बघून फार आम्हाला अनुभव आला आणि अगदी मन प्रसन्न झाले. माझे भाऊ बोलतील 2 शब्द. बरं, आपलं हे जाण्यामागे प्रयोजन काय होतं? आम्ही हे फर्स्ट टाईमच गेलो तिथे. आम्हाला आमच्या माऊलींनीच प्रेरणा दिली आणि आम्ही आयुष्यामध्ये विचारही केला नव्हता का आम्ही एवढी चांगली संधी मिळेल आम्हाला. स्वच्छता जर आपल्याला बघायची असेल तर जरूर तिथे गजानन बाबाचे शेगावला जावं एकदा तरी, लाभ घ्यावा आणि त्याचा लाभ घ्यावा. आणि तिथे बघून तिथं सेवेकरी किती छान सेवा करतात हे नक्की बघावं. शेगाव म्हटलं की आपल्याला माऊली आठवते. आणि त्या माऊलीची आस आपल्याला अशी होते की आपल्याला असं वाटतं की परत परत त्यांच्याकडे जावं. तर आपल्याला आता सेवा करून आलेला आहात, तुमचं मन जरी तुम्ही इथं असलात तरी मन आता तुम्हाला शेगावमध्येच असं वाटतं की आपण परत तिथं जायचं का. तर आपण ती सेवा केल्यानंतर जो आनंद आपल्याला मिळाला तो कसा होता? तो एकदम छान. आम्ही दिवसातून 12 तास सेवा करायचो, पण बिलकुल जी एनर्जी आम्हाला भेटायची ती आम्हाला म्हणजे सांगू शकत नाही आम्ही. म्हणजे 5 दिवसही आम्हाला फार कमी पडले. ते 5च दिवसाची संधी देतात ते, पण 5 दिवसही आम्हाला फार कमी वाटले. असे आणखी परत सेवा करावी असं आमचं इच्छा. म्हणजे बरं माऊली, काय सेवा केली आपण शेगावमध्ये? आपण गेलात आणि काय तिथे आपल्याला सेवेचं प्रयोजन होतं? माऊली, आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला सेवाची संधी अशी मिळाली. जालना याच्यात ग्रामीण गाव आहे, तिथं बाबई म्हणून गाव आहे. तिथला जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला अटॅच केला आणि त्यांनी आम्हाला संधीचा आम्हाला लाभ दिला. आम्ही पहिल्यांदा गेलो आणि ते बाबईवाल्यांनी आम्हाला कॉपरेट केलं बिचाऱ्यांनी, माऊलींनी, आणि आम्हाला संधी दिली. परत आम्हाला फोन आला की 21 जुलैला परत आपल्याला जायचं आहे बा, संधी आलेली आहे, तुम्ही लाभ घ्या. आम्हीसुद्धा लाभ घेऊ. मी त्यांना हो सांगितलं आहे
अजून बाबांनी आम्हाला परत बोलवलं आहे. भरपूर लोक थांबलेले आहे सेवेसाठी, पण आम्ही आता परत जाऊन आलो. परत कॉल आला, एवढा आनंद मन प्रसन्न होतं आहे की मी सांगू शकत नाही तुम्हाला. एवढं म्हणजे भरपूर काही असं आनंदच प्रगट झालेला आहे. आणि थोडं तिथं गेल्यापासून असं मन छान, शांतता, मन प्रसन्न, अगदी आनंद वाटतं बा जीवनात. आणि मी तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक माणसानं, व्यक्तीनं तिथं जाऊन आनंद घेणे, माऊलींचे, बाबांचे दर्शन घेणे, माझी अशी इच्छा आहे, असं मी सांगू शकतो. सर्व दुःखांचं निरसन शेगावला जाऊन होतं. नक्की नक्की असं नक्की. म्हटलं जातं. हो हो हो. आपल्याला असं कुठलं दुःख होतं आणि आपल्याला वाटलं की आपण बाबांकडे गेलं पाहिजे आणि आपली दुःख कमी व्हायला पाहिजे, ही सेवा त्यामागे करण्यामागे काही प्रयोजन असं होतं? नाही, तसं काही उद्देश नव्हता. खरं तर सांगायचा अर्थ असा आहे की आमच्या मनात, ध्यानात नाही आहे. असंच मी सहज एका बाबाईला फोन केला की बा असं असं आहे, कुठे आहे तू? तर ते म्हणे आम्ही या 19 तारीखला शेवेला जातो आहे. तर म्हटलं आम्हाला पण चालायचं आहे. नक्की का म्हणे? म्हटलं हो. मी याला कळवलं सुद्धा नव्हतं की म्हटलं आम्ही 2 मित्र आहे, माझा मित्र राजू गुप्ता आणि मी. म्हणे तो येणार का? म्हटलं हो, तो नक्की येईल. याला म्हणजे याला माहिती नव्हतं. मी याला त्याचं नावसुद्धा सांगून दिलं तिथं. पण मी जेव्हा याला सांगितलं आपल्याला अशी संधी आली, हो हा म्हणाला मनापासून, चालेल भाऊ म्हणे, आपण नक्की जाऊ. कधी जायचं एवढं सांग. म्हटलं आपल्याला 19 तारीखला 19 जुलैला जायचं आहे. 5 दिवसाची सेवा आहे. तर बाबांनीच आम्हाला बोलवलं असं आम्ही सांगत असतो की आम्हाला फक्त आम्हाला 2च दिवसात आमची तयारी झाली. कधीच आमच्या मनात विचार नव्हता की आपण शेगावला काहीतरी आपण करू सेवे म्हणून. तर हा विचार स्वप्नात सुद्धा बघितला नव्हता. हे खरोखर मनापासून सांगतो मी की बाबांनीच आम्हाला बोलवून सेवा करायची संधी दिली. असं म्हटलं जातं की अहंकार नाहीसा होतो, की ज्याला अहंकार असतो त्याला असं वाटतं की मी हे काम का करू. पण शेगावमध्ये अशी गोष्ट पाहायला मिळत नाही. शेगावमध्ये प्रत्येकजण सेवेसाठी आतुर असतं. नक्की 100%. हां, आणि तिथं प्रत्येकाला असं वाटतं की आपण जाऊन सेवा करावी, ते समाधान आपल्यालाही मिळावं. तर आपल्याला असं काही वाटलं का की आपल्याला कुठंतरी अहंकार नाहीसा होतोय, आपल्याला जे समाधान मिळतंय सेवा करताना, ते काय जाणवलं तुम्हाला? नक्की. आम्ही जेव्हा झाडू मारत होतो, आम्हाला झाडू मारायची सेवा दिली, तेव्हा मला कळलं का आपली पत्नी, आपली आई जेव्हा घरात झाडू मारते तर ती किती कष्ट घेते. त्या तिथे जाऊन मला कळलं का नाही, आपण खूप म्हणजे हे आहे, लकी आपण का हे आपल्याला संधी मिळाली. आणि खरं ते महत्त्व कळलं सेवेचं, का झाडू मारण्यामध्ये बी किती मेहनत आहे. मी असं म्हणेल का प्रत्येकाने तिथं जावं आणि तिथून काहीतरी शिकावं. आपल्या मेरून तलावाच्या आजूबाजूला इतकी घाण आहे, त्या माध्यमातून आपले 50 पैकी 25 लोक जरी तिथे जाऊन शिकून आले तर एवढं घाण होणार नाही आपल्या जळगावमध्ये. तर एवढं चांगलं घेण्यासारखं आहे तिथं शेगावला. छान. आणि तिथं स्वच्छता, शेगाव हे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये 1 नंबर मानलं जातं. 1 नंबर. आणि त्याची बरोबरी मला तर नाही वाटत आजपर्यंत कुठं होऊ शकलेली आहे. बरं, मला असं सांगा, आपल्याला सेवा करून आल्यानंतर आपल्या विचारांमध्ये किंवा स्वतःमध्ये काय बदल जाणवलात? तिथं गेल्यानंतर तुमचा जो मनातला अहंकार आहे तो नक्कीच 100% जातो. कारण आम्ही जे आहे तिथं जे माऊली सेवा करतात त्यांच्या नखाबरोबर पण नाही आम्ही. ते वर्षभर सेवा देतात. आम्ही 5च दिवस दिली, पण काही माऊली असे आहे का ते वर्षभर सेवा देतात मंदिरामध्ये. तर ते पूर्ण घर परिवार सोडून आपलं सगळं हे करून तिथं सेवा करतात. तेव्हा आम्ही त्यांचं ते बघितलं, तेव्हा आम्हाला कळालं का आपण त्यांच्या म्हणजे नखा एवढे पण नाही आहे, असं आम्हाला तिथे जाणवलं. म्हणून तिथूनच आमचा अहंकार कमी झाला. आम्ही वाटत होतो का नाही आम्हीच फार सेवा केली, पण नाही, तसं नाही. तिथं जाऊनच कळतं का काय बुवा तिथे.
बरं, म्हणजे आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे तिथे. अहंकार कमी होतो तर हो, तिकडे ती नक्की. सेवा केल्याने. नक्की नक्की. बरं माऊली, आपल्याला काय वाटलं? अहंकार म्हणजे अगदी तुम्ही जे विचारलं माऊली, 100% नाहीष्ट होतो. 100%, 90% नाही, 100% नाहीष्ट होतो. तिथं गेल्यानंतरच माणसाला कळतं की जीवन काय आहे. आपण इकडे जे आपण घरी राहतो किंवा आपल्या सिटीला राहतो, आपल्याला अहंकारच असतं की हे माझं, ते माझं, ते माझं करतात लोक, बोलतात. पण तिथं एकदा गेल्यानंतर की आपल्याला कळतं जीवनचं महत्त्व काय आहे. एवढा आम्हाला आनंद वाटला की 5 दिवस कुठे गेले, घर आठवण आलं नाही ना, काही आठवण, गल्ली आठवण आली नाही. एवढा आनंद झाला बा तिथं, भरपूरच आनंद लाभ घेतला आम्ही. अगदी मजेत बाबांची सेवा केली, काही दुखणं नाही, काही नाही, काही नाही. आनंदात बी गेले, आनंदात बी आले. परत तिथं माऊली शेगाव ते पंढरपूर पालखी जात असती, तिचा पण आम्ही लाभ घेतला. अगदी मनापासून तिथं हे दर्शन झाले आमचे. आनंद वाटला, भरपूर आनंद वाटला. आणि सेवा करताना ते समाधान तुम्हाला मिळालं? नक्की, 100%. बरं, काय तिथला प्रसंग होता जेव्हा सेवा करताना तुम्हाला कुठल्या गोष्टी शिकायला मिळाल्यात? लोक किती दर्शनाला तर येतात आणि लोक येऊन किती मनाभाव्यानं दर्शन घेत असतात. पूर्ण फॅमिली, कुटुंब तिथं जाऊन दर्शन घेतात आणि सेवेकरी बिचारे सेवा करत असतात मनापासून, न काही थकता. असं थकवा त्यांच्या असं दिसलं नाही आम्हाला की कोणता माऊली थकला आणि तो हारून गेला घरी. आनंदात खेळत सेवा करत असतात तिथं. आणि एवढे लोक भाविक आहे तिथं की तिथं कळतं की जीवनाचं महत्त्व काय. आपल्याला तिथंच मला कळलं. आतापर्यंत तर मी भरपूर ठिकाणी गेलो, पण एवढे स्वच्छता आणि एवढे भाविक मी आजपर्यंत कुठे बघितलं नाही. अशी शेगावचं एक लीला आहे, हे सांगू शकतो मी. बरं, सेवा करताना कुठले अनुभव आले आपल्याला? अनुभव म्हटलं तर एक डॉक्टर साहेब आम्हाला तिथे भेटले. त्यांनी आम्हाला पूर्ण विचारलं कुठून आले, काय आले. आम्ही सांगितलं जळगावहून आलो, असं तसं. तर त्या डॉक्टरांनी सांगितलं आम्हालाही सेवा मिळेल का व त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली का आम्हालाही सेवा मिळेल का. तर त्यांनी सांगितलं आम्हाला का आम्हाला 2-2 वर्ष झाले आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्हाला सेवा नाही मिळाली बुवा. तुम्हाला कसं काय मिळाली? तर म्हटलं ही सगळी गजानन बाबाचीच कृपा आहे. तर असे लोक तिथं 2-2 वर्ष नंबर लावून ठेवलेले, वकील झाले, हे झाले, त्यांनासुद्धा सेवा नाही भेटत तिथे करायला. तर असं म्हटलं जातं की माऊली ठरवते, माऊलीला कोणत्या लेकराकडून सेवा करून घ्यायची आहे. तर लेकरासाठी ती संधीच असते की माऊलीने आपल्याला ती संधी दिली आणि आज आपण माऊलीच्या सानिध्यात गेलेलो आहे. तर माऊली, तुम्ही मला सांगा, आईपाशी जवळ गेल्यानंतर तो अनुभव काय होता तुमचा? तुम्ही जे प्रश्न विचारला अगदी महत्त्वाचं विचारलं. माऊलीच ठरवते आणि माऊलीनंच ठरवलं आम्हाला तिथं सेवेची संधी. म्हणजे आमच्या मनात, ध्यानात कोणत्याच इच्छात नसल्यामुळे तरी माऊलीनं आम्हाला बोलवलं तिथं. तर आम्ही असं समजतो स्वतःला आम्ही फार भाग्यशाली. बाबांचे दर्शन भरपूर लोक जातात, पण सेवेसाठी आम्ही तिथं भरपूर लोकांना वेटिंगमध्ये बघितलं आहे की बुवा आम्ही वेटिंगला आहे, तुमचा कसं काय हे नंबर लागला, असं म्हणजे भरपूर जण वेटिंगला आहे. आम्ही काही न करता म्हणजे बाबांनी आम्हाला बोलवून घेतलं. हां, तो आनंद प्रगट झाला आम्हाला, भरपूर आनंद झाला. तर तिच्या म्हणजे बोलायकरता शब्द नाही, एवढा आनंद आणि मन प्रसन्न झालेलं आहे. असे काही तिथं आनंदच आहे बुवा, दुसरं काहीच नाही बाबांच्या सेवेत गेल्यानंतर. तुमच्याकडे पाहून असं वाटतं की तुम्ही खूप समाधानी झाला आहात. नक्की नक्की. अरे वा रे वा, हे तर तुम्ही म्हणजे तुम्हाला असं वाटलंय की आपल्याला आयुष्यातलं सगळं सुख मिळालं की काय? 100%, 100%, अगदी 100%. अजून आम्हाला संधी मिळाली तर आम्ही परत जाऊ बाबांचं सेवायला. नक्की मनापासून सेवा करायची इच्छा आहे. आणि फोन कॉल आलेला आहे, आता ते कधी कुठे ते आम्ही सांगणार आहे ते. तर आम्ही ती वाट बघतोय. बरं, बरेच जणांना आता जर इच्छा असेल की त्यांना असं वाटत असेल की आपण माऊलीच्या सानिध्यात जावं,
आपणही ही सेवा रुजू करावी, तर मग त्यांना तुम्ही कसं सांगाल की त्यांनी कसं हे आपल्या सेवा करू शकाल ही? तिथं नोंदणी करावं लागते. 25 जणांचा ग्रुप तयार करावा लागतो. तिथं 25 जण ग्रुप तयार करून सगळ्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे द्यावं लागतात. मग जेव्हा तिथं नंबर लागेल तेव्हा त्यांना संधी सेवेची मिळेल. 25 जणांचा ग्रुप असतो तो. 5 दिवसाची सेवा असते. भरपूर जण आता तर वेटिंगलाच आहे. त्यांचा काही नंबर वगैरे लागत नाही. बाबांची इच्छा जेव्हा असेल त्यांना बोलवायची तेव्हा त्यांचा नंबर लागेल आणि होईल सेवा. असं 25 जणच लागतात तिथं सेवेसाठी. बरं. हां. आणि तिथं महत्त्वाचं त्यांनी असं व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट आणि टोपी असते. ते एवढी पॉवरफुल असते की ते घातल्यानंतर म्हणजे मन असं प्रसन्न होतं आणि कोणी पण व्यक्ती वेगळ्या भावनानं त्यांच्याकडे बघतो. म्हणजे असं त्या टोपीमध्ये आणि तो ड्रेसमध्ये एवढी ताकद आहे की मी म्हणतो त्या कोणीतरी ते घातलं गणवेश तर स्वयं लोक बाबा समजतात की शेगावमध्ये बाबाच आले. एवढा आनंद, मन प्रसन्न होऊन जातं तिथं. सोय म्हणा किंवा आपुलकी म्हणा, शेगावमध्ये जास्ती जाणवते. हो. कारण तिथं असं वाटतं की आपलेपण आहे, कोणीतरी आपलं भेटलेलं आहे. बरोबर. सुरुवातच माऊली या शब्दाने होते. हो. त्याच्यामुळे माऊली आपलीच वाटते. आपलीच वाटते. खरंय. तेवढंच खरंय. तुम्ही जे विचारलं ते अगदी खरंय. बरं माऊली, आपल्याला सांगा, फॅमिलीची आठवण आली का आपल्याला ह्या प्रवासामध्ये? जर 5 दिवस आपण तिथं होतात, कधी असं जाणवलं का की आपली फॅमिली सुद्धा आपल्यासोबत असायला हवी होती? फॅमिली जर आली असती तर नक्की आनंद झाला असता. पण त्यांचे रूल्स आहेत का लेडीजचा वेगळा ग्रुप असतो आणि जेंट्सचा, माऊलीचा वेगळा ग्रुप असतो. तर आणि त्यांची वयाची पण अट आहे. ती 18 ते 45च्या दरम्यानच ती व्यक्ती पाहिजे, तेव्हाच त्याला ती संधी मिळते. 45च्या वरती जर असली तर त्यांना संधी मिळत नाही. तर ते एकदम छान रूल्स केलेले आहे त्यांनी. आणि त्यांच्याकडून ते डॉक्टरची फॅसिलिटी पण देतात. जर कोणी आजारी पडलं तर त्याच्या परिवाराला पूर्ण डॉक्टरचा खर्च ते गजानन बाबाची जी संस्था आहे तीच पूर्ण करते, सेवेकरींची. तर ही पण चांगली त्यांनी सोय दिलेली आहे. आणि त्याचबरोबर ते बिचारे वर्षभर सेवा करतात. तर त्यांचं घर वगैरे चालण्यासाठी ते माऊली यांच्याकडनं, संस्थेकडनं 2 पोते गव्हाचे, 50-50 किलो डाळीचं आणि 2 डब्बे तेलाचं, असं पूर्ण ते प्रत्येक एका माऊलीला देतात. ते याचं पण लक्ष ठेवतात ते त्यांच्या घराचं. तर इतकं छान काळजी घेतात. त्यांच्या घराची पण काळजी घेतात. इतकी चांगली सोय ते करतात संस्थेमध्ये. त्यांचं मॅनेजमेंट मला एकदम फार छान आवडलं त्यांचं मॅनेजमेंट. म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे काय हे त्यांना माहीतच नाही. एकदम नंबर लावण्यापासून तर याच्यापासून बिलकुल रूल्स एकदम छान आहे त्यांचे. 1 रुपयाचाही तिथं भ्रष्टाचार नाही. बरोबर. हो, पूर्ण 1-1 रुपयाचा खर्च तिथे दिला जातो. इतकं छान मॅनेजमेंट आहे तिथे. संपूर्ण भारताची ओळख हो आणि समाधान मिळण्याचं एकमेव स्थान म्हणजे शेगावकडे बघितलं जातं. की जिथं समाधानही मिळतं, सोयही उत्तम आहे, अन्नही उत्तम आहे. ते अन्न, तो प्रसाद, म्हणजे असं वाटतं की आपली आई जसं आपल्याला जेवण करून वाढते तोच प्रसाद आपल्याला तिथं मिळतो. इतकं छान आणि उत्तम सेवा तिथं मिळते. बरं माऊली, असं वाटलं का की आपण सुद्धा अन्नदानामध्ये जावं, तिथं सेवा करावी, असं वाटलं आपल्याला? हो, नक्की वाटलं मला. मी उलट पुढच्या वेळेस जर जाईल तर आणखी 2-4 मित्र घेऊन जाईल माझ्या जवळचे. त्यांना दाखवेल बा किती छान. तर मी आपल्या हॉबीडोबीच्या माध्यमातून हे प्रत्येकाला सांगेल का तुम्ही पण ग्रुप तयार करा जळगावचा. कारण आम्हाला जेव्हा विचारायचे तुम्ही माऊली कुठून आले, तर आम्ही सांगायचो जळगावहून आले. तर जळगाव, धुळे, नाशिक इथपर्यंत कोणताच ग्रुप नाही. सगळे ग्रुप जे वाशिम, मालेगाव, अकोला
आणि त्या परिसरातले जवळपास. रिझर्व हां, इकडे ह्या परिसराचे एक पण ग्रुप नाही भेटले आम्हाला. हं. तर तुमच्या माध्यमातून मी हे सांगेल का बुवा आपल्याकडचे एक ग्रुप तयार करा आणि चांगल्या संधीचा हे लाभ घ्या, सोनं करा ते. माऊली, आईची इच्छा की आपल्या लेकरांना बोलवावं. जर खरंच गजानन महाराजांची इच्छा असेल ना तर प्रत्येकाला ती संधी मिळावी एवढीच आशा. हो. बरं, हॉबीडूबीडू हे चॅनल यासाठी प्रसिद्ध आहे की इथं छंद हा प्रत्येक व्यक्तीचा काहीतरी असतो आणि तो जोपासतो. तसं आपला काही छंद आहे का? हो, माझा छंद हा पण आहे. मी जवळजवळ 50% तीर्थस्थान करून आलेलो आहे. मी केदारनाथलाही गेलो, मी काशी विश्वनाथला गेलो, मी इकडे रामेश्वरमला जाऊन आलो, इकडे म्हणजे खूप फिरलो. पण एवढी स्वच्छता मी कुठेच बघितली नाही जी शेगावला बघितली. इकडे केदारनाथ म्हणजे 1500 मीटर उंच आहे. पण तिथंही आपले बिस्लरीच्या बाटल्या, कॅरी बॅग इतकी घाण तिथपर्यंत पोचलेली आहे. पण शेगावला तुम्ही जा आणि बघा, तिथे तुम्हाला एक कागदाचा तुकडा भेटणार नाही जमिनीवर, इतकी स्वच्छता ठेवतात. तर त्यांच्यापासून फार घेण्यासारखं आहे. स्वच्छता म्हणजे तिथं थोडी तरी घाण दिसली तरी ते लगेच झाडू मारतात. एक झाडाचा पान सुद्धा भेटणारच नाही. हो, इतकी स्वच्छता आहे इतकी तिथे. स्वच्छता आहे. म्हणजे स्वच्छता बघावी तर फक्त शेगावला बघावी. इतकं काही मी गाणगापूरलाही जाऊन आलेलं आहे, तिथेही एवढी स्वच्छता नाही. बरोबर. आपला कुठला छंद आहे माऊली? हेच देवाचं. आम्ही दोघी सोबतच असतो. कुठे संधी मिळाली देवाच्या भावभक्तीमध्ये आनंद घेत राहायचं, हेच उद्देश आहे. संसारात थोडं लक्ष देऊन आपण वेळात वेळ काढून देवाकडे चांगल्या मार्गाकडे जात राहायचं. आम्ही प्रत्येकाला सांगत असतो की बुवा हा मार्ग चांगला आहे, आनंद घ्यासारखा आहे जीवनात. भरपूर लोक कुठेतरी जातात, तिकडे जातात असं बोलून काही, पण आपल्याला सेवेमध्ये आनंद आहे, तो तुम्ही पण लाभ घ्या बुवा. आमच्या काही अशी इच्छा आहे. प्रत्येक भावानं, प्रत्येक व्यक्तीनं आनंद घेणे म्हणजे हे देवाकडे ओढणे वगैरे, याच्यातच चांगलं आहे. जीवनाचं तथ्य म्हणजे खरं म्हणजे तथ्य तर हेच आहे. दुसरं काही असं काही वाटत नाही दुसऱ्या ह्याच्यात. आता प्रत्येकाला दुसरं काही वाटत असेल ते आपण काही बोलू शकत नाही. असं होतं की आपण अध्यात्म करावा का आपला धर्म करावा, आपलं काम करावं, असंही होतं. हो. त्यातून वेळ कसा काढावा हा प्रत्येकाने म्हणजे कसं ते नियोजन आखलं हा माणसावर पूर्णपणे अवलंबून असतं. आपण आपल्या दैनंदिन जीवनातून ही सेवा केलेली आहे, आपण हे कसं सगळं मॅनेज केलं? आता देवच त्यांनीच बुद्धी देतात बिचारे. वेळात वेळ काढून कसं तरी होतं. आळी अडचणी काही येतात, पण वेळ निघत असतो. तो वेळ आठवण म्हणून राहून जातो एक आपल्या सेवेचा. आणि जीवनात काय शेवटी येत येणार आहे सेवाचं, भक्ती, भाविक लोकांशी संपर्क होणं, चांगल्या लोकांशी. तर तिच्यात परमेश्वरच बुद्धी देणारा असतो की वेळात वेळ आपल्याला मिळून जातो कसं तरी त्यांच्या इच्छानुसार. अशा काही गोष्टी असतात. दुःख कमी झालं का मग? नक्की आला की दुःख काही नाही आहे, आनंद भरपूर झाला. देवानं दुःख दिलं नाही आणि तिथं जाऊन आनंद झाला. मन एवढं प्रसन्न झालं की शब्द तर माझ्याकडे नाही आहेत. 2 शब्द माझे मोठे भाऊ काही बोलतील पण मी बोलू शकत. एवढं काही सुंदर असल्यामुळे तिथं काय बोलायचं. शेगाव हे बघायसारखं असलं तर आपण म्हणतो मेल्यानंतर स्वर्गात जाशील. अरे बाबा, स्वर्गात काय जातो, तू शेगावला जा. तिथं ते म्हणणारे म्हणतात, पण मी म्हणतो तू जिंद्यापणीच शेगावला जाऊन ये ना, तिथं स्वर्ग बघ ना. हा माऊली, असं मी सांगत असतो. पण आता एवढा आनंद झाला माझ्याकडे ते शब्दच नसल्यामुळे माझे 2 शब्द माझे भाऊ बोलतील. आणि मला तिथं गेल्यावर एक आठवलं. आम्ही म्हणजे 19 तारखेला गेलो
पाऊस लेट झाल्यामुळे तिथेही फार गरम होतं, उष्णता होती. पण तिथे इतकं हिरवळ आहे का खूप त्यांनी झाडं वगैरे लावून इतकं टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे का मला खूप छान वाटलं का ते झाडं झुडपं वगैरे बघून, हिरवं बघून. तर मी ते पण शिकलो तिथून का झाडांची किती आवश्यकता आहे आपल्या इथे. 45 डिग्री तापमान असल्यावर बी तिथे 30-35 टेम्परेचर होतं तिथे. ते झाडं एवढे मेंटेन केले त्यांनी. पूर्ण परिसरामध्ये त्यांनी हिरवं झाडे लावून सण एकदम छान केलेलं आहे. मॅनेजमेंट एकदम छान केली त्यांची. बरं, तरुण पिढीने जावं का? तरुण पिढी आज कुठलीही गोष्ट करायला स्वतःहून तयार होत नाही. पण जर तरुण पिढी याच्यामध्ये सेवा मार्गात गेली तर मग आपला काय संदेश असेल की त्यांनी कसं त्यासाठी जावं? मी तो म्हणतो तरुण पिढीनेच जायला पाहिजे तिथे. आम्ही 5 दिवस बघितलं तिथे जाऊन का तिथं तंबाखूपासून तर गुटख्यापासून सगळं तिथं बंदी आहे. तर तिथं शिकण्यासारखं तरुणाच आहे. तरुण मंडळींनीच जायला पाहिजे. कारण ते तिथलं वातावरण बघून ते नक्कीच गुटखा वगैरे काहीच खाणार नाही. इतकं छान तिथं हे आहे. व्यसन बिलकुल काहीच नाही चालत तिथे. धन्यवाद माऊली, आपण इथं आलात, आपला अनुभव आमच्या सगळ्यांसोबत आपण शेअर केलात आणि अनेक अशा तरुण पिढी जसं आपण बोललात की व्यसनमुक्ती ही गोष्ट फक्त तिकडे जाऊन शक्य होते, तर त्यांनी नक्की माऊलीच्या सेवेत जावं आणि ती सेवेचा अनुभव घ्यावा. आपल्यासारखं त्यांनीही मंत्रमुग्ध व्हावं एवढीच आशा. धन्यवाद आपण इथं आल्याबद्दल. धन्यवाद. मी आपल्या आनंद सरांना, आनंद भाऊ मल्हारा यांचं मी भरपूर मनापासून धन्यवाद देतो. आम्हाला इथं बोलवून बाबांची थोडी काही माहिती घेतली आणि आम्हाला आनंद वाटला. आम्हाला शेगावला तर संधी मिळालीच, पण आनंद भाऊनंसुद्धा आम्हाला संधी दिली या चॅनलतर्फे. मी त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. खरंच आम्हाला आनंद भाऊनी फार मोठी संधी दिली आपल्या माऊलीपर्यंत पोहोचण्यासाठी. मी सगळ्या माऊलींशी प्रार्थना करेल का नक्की एकदा शेगावचे दर्शन घेऊन एकदा तरी नक्की जीवनामध्ये लाभ घ्यावा.